ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार। एनडीएकडून CP राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात सकाळी 10 वाजता मतदान प्रक्रियेला होणार सुरुवात। एनडीएकडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग, निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं, त्यामुळे प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान। भाजपकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसीचंही आयोजन, सकाळी खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याचं निमंत्रण। महाराष्ट्राच्या खासदारांची जबाबदारी मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकचं संख्याबळ, निवडणुकीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेचे 782 मतदार। एनडीएकडे 422 खासदारांचं संख्याबळ, बहुमतापेक्षा 31चं संख्याबळ जास्त। इंडिया आघाडीकडे एकूण 312 खासदारांचं संख्याबळ, जिंकण्यासाठी 391 मतं गरजेची। बहुमतासाठी इंडिया आघाडीला 79 खासदारांची गरज, तर व्हीप नसल्यानं क्रॉस वोटिंगचीही शक्यता। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। उद्याच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावरही जबाबदारी। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 2 पक्ष सहभागी होणार नाही। बिजू जनता दल आणि तेलंगणातील BRS पक्ष सहभागी नाही। बिजू जनता दलाचे 7 खासदार आणि BRSचे 4 खासदार। भाजपने प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर केला, धमकावणं, प्रलोभन दाखवणं भाजपला यावेळेस शक्य होणार नाही, संजय राऊत यांचा आरोप। पंतप्रधान मोदी यांचं एनडीए खासदारांना संबोधन, जीएसटी सुधारणांवर मोदींचं भाषण। नवरात्र उत्सवापासून दिवाळीपर्यंत खासदारांनी स्वदेशी मेळा आयोजित करावा, पंतप्रधानांच्या सूचना। चूक झाल्यास सुधारित GR काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय, मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं काही बंद करू, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणाच्या GR विरोधात छगन भुजबळ आज कोर्टात जाण्याची शक्यता, सध्या गावागावात आंदोलन होत आहे। आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनात उतरेल, भुजबळांचा इशारा। मराठा समाजाबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध, शासनाच्या भूमिकेसंदर्भात आणि या निर्णयामुळे ओबीसींचं मोठं नुकसान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी ट्विट करत मांडली आपली भूमिका। मराठा आरक्षणाचा GR काढण्यापूर्वी भुजबळांसोबत चर्चा केली होती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला चालू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारविरोधी भूमिका जाहीर करणार, जरांगींचा इशारा। जरांगींनी महाराष्ट्र विकत घेतलाय का? सगळं राज्य त्यांचंच आहे, आम्ही काय करायचं ते बघू, छगन भुजबळ यांचा जरांगींवर पलटवार। येवल्यावाल्याचं ऐकून आमच्या GRच्या शब्दात फेरफार करायचा नाही, फेरफार केल्यास आम्ही देखील 1994चा GR कोर्टात त्याला चॅलेंज करू, जरांगे आक्रमक। 1994ला आमचं 16% आरक्षण तुम्हाला दिलं, ते आम्हाला द्या, जरांगेंचा हल्लाबोल। GRमुळे ओबीसींचं नुकसान होतंय, भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत, सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय हे स्पष्ट, सरकारकडून दोन्ही समाजाला खेळवण्याचा प्रकार, विजय वडेट्टीवार यांची टीका। GR बाबत संबंधित विभागाच्या सचिवांसोबत उद्या बैठक, तर काहींकडून दिशाभूल, GRमुळे ओबीसी समाजाचं काही नुकसान नाही, वडेट्टीवारांसोबत GR बाबत चर्चेस तयार, बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। तायवाडे काय बोलतात वडेट्टीवारांनी समजून घ्यावं, ओबीसींच्या ताट्यातील आरक्षण दुसऱ्यांना जाणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंकडून हे स्पष्ट। सरकारने काढलेल्या GR विरोधात न्यायालयीन लढाई लढणार, भुजबळांची लढाई वेगळी नाही, लवकरच त्यांच्याशी चर्चा करू, ओबीसी बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। आमच्या ताटातलं काढून कुणाला आरक्षण नको, ही ओबीसींची भूमिका, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात सर्व मराठा ओबीसीत, हा त्यांच्यावर अन्याय आहे ना, पण आमच्या सरकारनं निर्णय घेतला, अन्याय झाला असं म्हणू शकत नाही, गुलाबराव पाटील यांच्या विधानानं संभ्रम निर्माण। राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महासंघासोबत महत्त्वाची बैठक, बैठकीसाठी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मुंबईत, परिणय फुके, बबनराव तायवाडे या बैठकीला राहणार उपस्थित। बैठकीमध्ये भुजबळ उपस्थित राहणार का, याकडेही लागले सर्वांचं लक्ष। गाववाड्यामध्ये ओबीसी समाजातून सरपंच नगरसेवक होऊ नये, हे जरांगेंचं धोरण, त्यामुळे जरांगेंना ओबीसीतूनच आरक्षण हवंय, लक्ष्मण हाके यांचा आरोप। बीडच्या भोगलेवाडीमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा संपन्न, ओबीसीमध्ये घुसखोरी करणारा GR काढणाऱ्या सरकारविरोधात लढायचे, नवनाथ वाघमारे यांचं ओबीसी बांधवांना आवाहन। मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नवनाथ वाघमारेला जिथे दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळं फासू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा इशारा। जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यावरून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि हाकेंमध्ये जुंपली, विजयसिंह पंडितांकडून हाकेंचा श्वान असा उल्लेख, तर हाकेंची पंडितांवर जहरी टीका। लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर, सूरज चव्हाणांची टीका, दादांवरील टीकेशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, हे हाकेला माहिती, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाणांची टीका, मणी देऊन हाकेला बोलवतोय त्याचा धनी, चव्हाणांचा हल्लाबोल।
अजित पवारांवर असभ्य भाषेमध्ये बोलणाऱ्या लक्ष्मण हाकेंचे संस्कार दिसतात. हे चपटी ब्रँडचे अँबॅसेडर आहेत का? राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा खोचक सवाल. GR निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले, आरक्षणात मागे पुढे झाले तर महाराष्ट्र बंद करू, एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही. अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. हैदराबाद गॅझेटवर प्रमाणपत्र मिळत नाही, जरांगेंच्या डोक्यात जात घुसली आहे. गुणरत्न सदावर्ते यांची मनोज जरांगेंवर गाण्यातून टीका. रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापाचीही टीका. सरकार म्हटलं होतं की आम्ही जे टिकेल ते देऊ, पण त्याचं काय झालं? वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल. सरकारकडून समाजात भांडणं लावून दिली जात आहे असाही आरोप. GR काढताना सरकारची बुद्धी आणि डोकं ठिकाणावर नव्हतं असं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीवरून पायउतार व्हावं, वकील गुणरत्न सदावर्तेंची मागणी. धनंजय मुंडेंना वेगळा न्याय आणि विखेंना वेगळा न्याय का? सदावर्तेंचा सवाल. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हैदराबाद GR वरून आता विखे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यात जुंपली. काही जण अपघातानं पुढारी झाले, विखे पाटलांची टीका. तर प्रत्युत्तर देताना हाकेंकडून विखेंच्या व्यंगावरूनही टीका. हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांचा मागणीला पाठिंबा. हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार, पंडितांकडून जाहीर. मुंबईमधील IMC या ठिकाणी बंजारा समाजाची बैठक पडली पार. बैठकीला मंत्री संजय राठोड यांच्यासह बंजारा समाजाच्या नेत्यांचीही उपस्थिती. श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांची TV9च्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य. तर जरांगेंनी नारायणगडावर जाऊन संत नारायण महाराजांचं घेतलं दर्शन. गडावरूनच केली नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची घोषणा. बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याचं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल. नारायणगडावर मनोज जरांगे आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांचं होणार भाषण. मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संत गतीने. 2 वर्षांमध्ये दाखल 826 पैकी 86 गुन्हे घेतले माघारी. शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यांचे आहेत गुन्हे. मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारानं सन्मान. काहींना वाटलं माझी राख होतीये, इतक्यात मी भरारी घेतली. फिनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना लगावला टोला. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी. तर बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही घेतली भेट. विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची रंगलीय चर्चा. कोल्हापुरात झळकले देवाभाऊंचे फ्लेक्स. फ्लेक्सवरती कुणाचंही नाव नाही, तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात. भाजप निनावी फंड गोळा करणारी टोळी. राऊतांची टीका. फडणवीसांबाबत 1 नाही 1000 जाहिराती येतील. प्रेमापोटी एखाद्यानं जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का? देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका. आरोप सिद्ध करा, नाहीतर राजकीय संन्यास घ्या. चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना आव्हान. बावनकुळेंनी 90 कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवार यांचा आरोप. कुर्डू गावातील आणखी एक व्हिडिओ आला समोर. तर व्हिडिओमध्ये ग्रामस्थ तहसीलदारांच्या अंगावर धावून जात असल्याचं उघड. अजित पवार यांनी महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी प्रवक्त्याची भूमिका चुकीची. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची अमोल मिटकरी आणि उमेश पाटलांना तंबी. सुनील तटकरे, आदित्य तटकरेंनी ज्या प्रकारे आपल्या नेत्याची पाठराखण केली हे शोभनीय नाही. हा त्यांचा स्थायी स्वभाव. अजितदादांच्या अंजना कृष्ण यांच्यासोबतच्या संवादावर महेंद्र दळवींची ही प्रतिक्रिया. सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक. नवी मुंबई महानगरपालिकेचे भूखंड सिडकोने विकल्याचा गणेश नाईकांचा आरोप. भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी. नाव न घेता गणेश नाईकांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला की त्यांच्या मागे उभे रहा. महायुतीचा झेंडा संभाजीनगर पालिकेवर फडकवणार. संभाजीनगर या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. निवडणूक मतदार यादीचा अभ्यास करा. आपल्या हक्काचे मतदार आहेत की नाही ते पहा. एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. एक ॲप विकसित केलाय आणि त्याद्वारे मतदारांची माहिती मिळेल. शिंदेंनी दिली माहिती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या युतीबाबत आता पदाधिकाऱ्यांनी ताण घेऊ नये. एकनाथ शिंदेंचं विधान. महायुती म्हणूनच आपल्याला पुढे जायचं. युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊ. शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी निधी दिला. मी कधी शिवसेना राष्ट्रवादी असा भेद केलेला नाही. निधी वाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. शिवसेना या 4 अक्षरांमुळे आपल्याला सन्मान. निवडणुकीमध्ये बरेच पक्षप्रवेश होतील, त्याला अडथळा समजू नका. एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. भाजप आणि राष्ट्रवादी आमदारांच्या यशात शिंदेंचा वाटा. राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा शिंदेंमुळे निवडून आले. संजय शिरसाट यांचा मोठा दावा. लाचारीपासून वाचवून शिंदेंनी आम्हाला स्वाभिमानाच्या पंक्तीत बसवलं. शिरसाटांची प्रतिक्रिया. वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यातील सर्व जागा निवडून आणू. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांच्याकडून विश्वास व्यक्त. शिंदेंनी सांगितलं विहिरीमध्ये उडी टाक म्हणालात तर उडी टाकेन. रमेश बोरणारे यांचं विधान.
माझ्या कन्नड सोयगाव तालुक्याला जास्तीत जास्त निधी द्या, शिवसेना आमदार संजना जाधव यांची मागणी। लाडक्या बहिणीप्रमाणे आपल्या लाडक्या बहिणीला निधी द्या, आगामी निवडणुकीमध्ये एकही जागा जाऊ देणार नाही, संजना जाधव यांचा शिंदेंना शब्द। शिवसेनेच्या मुंबई शहर आणि उपनगरांमधील 33 प्रभारी विभाग प्रमुखांच्या नावांची यादी जाहीर। यादीमध्ये वर्णी न लागल्यानं विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशीमधल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नव्या नेमणुकांवरून नाराजी, गोरेगावमधील शाखेत नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक, पदासाठी डावललं गेलं त्यामुळे नाराज माहिती। ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंकडे गेलेले जितेंद्र जनावळे नाराज, क्षमता असताना देखील विभाग प्रमुख पदासाठी नेहमी डावललं जातं। जितेंद्र जनावळे यांच्याकडून सोशल मीडिया पोस्ट, तिकडेही तसंच आणि इकडेही असंच, जितेंद्र जनावळे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल। एखाद्याची ओळख लपवून काय साध्य होणार, बीडमधील सर्व परिस्थितीला राज्यकर्ते जबाबदार, पोलिसांना आडनाव न लावण्यावर प्रकाश महाजन यांच्यावरून खंत व्यक्त। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत, जानेवारी 2025ला अर्ज, 3 वेळा पालिकेला स्मरणपत्र, मैदानासाठी शिंदेंच्या सेनेकडून देखील अर्ज, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी नदीजोड प्रकल्पाबाबत माहिती घेतली, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। तर नदीजोड प्रकल्पासाठी 1 लाख कोटी खर्च असून 4 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, महाजन यांची माहिती। गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचा, गोकुळनं 3 कोटींचे टेंडर न काढता फक्त कोटेशन मागवून घेतलं, ठाकरेंच्या सेनेचा हा गंभीर आरोप। भोरमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश। आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादीने कसली कंबर। कोरेगावचे आमदार महेश शिंदेंची हॉटेल आणि बेकरी मालकांसोबत बैठक, यापुढे कुणीही कृत्रिम रंग वापरणार नाही, बैठकीमध्ये हॉटेल आणि बेकरी चालकांची प्रतिज्ञा। परळीमध्ये पुन्हा वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर, बॅनरवर धनंजय मुंडेंचा फोटो, परळी पोलीस स्टेशनसमोर लागले बॅनर। मीरा भाईंदर महापालिका 377 बेड्सचं रुग्णालय सुरू करणार, महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च न करता रुग्णालयाची 14 मजली इमारत बांधणार, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासनाच्या योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र जिल्ह्यातील काही पुढारी योजना बंद करण्यासाठी तक्रारी करतायत, विजयकुमार गावित यांचा आरोप। डोंबिवली बेकायदा इमारत घोटाळा प्रकरणातील समर्थ कॉम्प्लेक्सवर होणार कारवाई, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ कॉम्प्लेक्स ही 7 मजली इमारत जमीनदोस्त होणार। बदलापूरमध्ये भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक, तर बदलापूरच्या कात्रप रिंगरोड जवळची घटना, संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद, अपघातामध्ये दुचाकीस्वार आणि एक महिला गंभीररित्या जखमी। मुंबईच्या प्रभादेवीमधील 125 वर्षांहून अधिक जुना असलेला पूल पाडणं पुन्हा एकदा लांबणीवर, वरई शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार, 10 सप्टेंबरपासून बंद होता पूल, मात्र आता पुलाचं काम लांबणीवर जाण्याची। पीएमपीएमएल चालकांवर आता वाहन चालवताना मोबाईल किंवा हेडफोन वापरल्यास निलंबनाची कारवाई, पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये झाला हा निर्णय। मेट्रोला पुणेकरांचा विक्रमी प्रतिसाद, गणेश विसर्जनाच्या दिवशी 6 लाख पुणेकरांचा मेट्रो प्रवास, त्यामुळे पुणे मेट्रोचे एका दिवसात 60,95,675 रुपयांचे उत्पन्न। पुणे पालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर 11 आणि 12 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडणार, पालिकेकडून सुनावणीचं वेळापत्रक जाहीर, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी पार पडणार सुनावणी। ठाण्याच्या मुंब्यामध्ये अल्मास कॉलनीमधील रूममधील सिलिंगचं प्लास्टर कोसळलं, या घरांमध्ये कुणीही राहत नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। मुंबईमधील अंधेरी पश्चिमेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ईद ए मिलाद साजरी, कार्यक्रमादरम्यान लोकांना बिस्किटं आणि पाण्याच्या बॉटल्सही वाटप। रत्नागिरी जिल्ह्यातील काही गणपतींचे चंद्रग्रहणामुळे 1 दिवस उशिरा विसर्जन, देवरुखमधील पानगल्लीच्या राजाला वाजत गाजत निरोप, साश्रुनयनांनी भावपूर्ण विसर्जन। बुलडाण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस निरीक्षक थिरकले, विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला। एनआयएचे देशभरात 22 ठिकाणी छापे, जम्मू काश्मीरमध्ये 9 ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये 2, महाराष्ट्रामध्ये 1 तर बिहारमध्ये 8 ठिकाणी छापेमारी, अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणामध्ये छापेमारी असल्याची माहिती। 2023मध्ये एमपीएससीमध्ये पीएसआय परीक्षेमध्ये महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिला असलेल्या अश्विनी केदारी यांचा मृत्यू, हिटरचं गरम पाणी अंगावर पडलं त्यामुळे जखमी केदारींवर सुरू होते उपचार। बीड ते परळी रेल्वे मार्ग भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आदेश। जळगावच्या अमळनेर या ठिकाणी 2 गटात दगडफेक झाल्याची घटना, या घटनेत दोन्ही गटातील 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती, परिसरात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात। धुळे शहरामध्ये ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये टिपू सुलतानचे बॅनर झळकले, 5 ते 6 जणांकडून पोलिसांनी बॅनर। पालघरच्या तारापूर एमआयडीसी गॅस गळती प्रकरणी ड्रग्ज कंपनी विरोधात स्थानिकांसह कामगारांची कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी, कंपनी स्थानिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दापचारी गावामध्ये सीमाशुल्क विभागाला लाखो रुपयांचा गंडा, अवजड वाहनांकडून दंड चुकवण्यासाठी आडमार्गाचा वापर केला जात असल्याचंही समोर। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर विभागासाठी वंचितचा मोर्चा, विविध मागण्यांसह वंचितचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन।
मराठा आरक्षणाच्या जी.आर विरोधात इंदापूरमध्ये ओबीसी बांधव आक्रमक, मुख्य बाजारातून मोर्चा काढत सरकार विरोधात संताप व्यक्त. अमरावती सोलार इंडस्ट्री स्फोट प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. मात्र या प्रकरणी कंपनीच्या मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी. रायगडच्या रोहा तालुक्यातील खंदार ते खारपेवाडी गावांच्या रस्त्याची दुरावस्था, तर रस्त्याचं काम लवकर करण्यासाठी ग्रामस्थांचं प्रांत अधिकाऱ्यांनाही निवेदन. बुलडाणा नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची मंत्रालयाकडे कूच, तर नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून आर्थिक शोषण होत असल्यानं कर्मचाऱ्यांचं आंदोलन. किमान वेतन देण्याची सफाई कर्मचाऱ्यांची मागणी. अकोल्याच्या बोरगाव मंचू या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीमध्ये होमगार्डला मारहाण, तर गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांची टाळाटाळ असा होमगार्डचा आरोप. संबंधितांवर कारवाई करण्याची होमगार्ड दलाची पोलीस अधीक्षकांना मागणी. सोलापूर रेल्वे स्थानकाबाहेर बेवारस बॅग सापडल्यानं खळबळ, तर पोलिसांना निनावी फोन आल्यानंतर घटनासमोर. बॉम्बशोधक पथकाकडून बॅगचीही तपासणी. बोरीवलीमधील कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून 72 लाखांचे दागिने जप्त. नवी मुंबईमधून दागिने चोरी करून आरोपी पळून जाण्याच्या तयारीत. कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून आरोपीला बोरीवली रेल्वे स्टेशनवर अटक. भाईंदरमध्ये अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. विषबाधा झालेल्या 5 जणांवर उपचार सुरू. ही विषबाधा आहे की आत्महत्येचा प्रयत्न, याचा पोलिसांकडून तपास सुरू. वाशिमच्या मंगरुळपीरमधील कोठारी गावामध्ये पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या. पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भातला सुरू. धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या धुळे सोलापूर हायवेवर दरोड्याचा थरार. धावत्या ट्रकवर चढून ट्रकमधील सामान लुटल्याचा व्हिडिओ समोर. महामार्गावरती येरमाळाजवळ रत्नापूर इथे टोळीकडून लुटीचा प्रकार. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. या पावसाचा खरीप पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता. नंदुरबार शहरात लावण्यात आलेल्या वाहतूक सिग्नलचं उद्घाटन 12 तारखेला होणार. पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये युरिया खताचा तुटवडा निर्माण. युरिया खत घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. युरियासोबत इतर रासायनिक खरेदीसाठी जबरदस्ती होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.